शहीद हिमयोद्धा सुनील सूर्यवंशी याच्या पार्थिवावर आज त्याच्या मूळ गावी म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या मस्करवाडीमध्ये थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येतील। काल सुनील सूर्यवंशी यांचं पार्थिव तब्बल 13 दिवसांनी सकाळी मस्करवाडीत आणण्यात आलंय। काल दिल्लीहून खास लष्करी विमानाने सूर्यवंशी यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं। संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यात त्यांना लष्करानं मानवंदना दिल्यावर रात्री 9:15 वाजता त्यांचं पार्थिव साताऱ्यात आणण्यात आलं। 3 फेब्रुवारीला 10 जवानांच्या तुकडीवर हिमकडा कोसळून सर्व जवान 30 फूट खोल गाडले गेले होते। या दुर्घटनेनंतर 3 दिवसांनी सर्व जवानांचे पार्थिव सापडले तर हनुमंत कोप्पडे एकमेव जिवंत सापडले होते, पण त्यांचीही मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली। आणि थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यापूर्वी त्यांचे मित्र ग्रामस्थ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास भोसले यांनी। शहीद सुनील सूर्यवंशी याला अखेरचा सलाम देण्यासाठी कुकुरवाड तसेच मस्करवाडीतील ग्रामस्थ हे शोकाकुल झालेले आहेत। आपल्यासोबत सुनीलचे काही मित्र आहेत, आपण त्यांना विचारूया काय आठवणी सांगशील सुनीलबद्दलच्या। सुनील हा खूपच पहिल्यापासून खूप मनमिळाऊ आणि अतिशय शांत मुलगा होता। त्याला पहिल्यापासूनच सैन्यामध्ये जाण्याची खूप आवड आणि एक जिद्द होती की तो एक सैनिकच होईल आणि देशाची सेवा करेल आणि ते त्याच्या म्हणजे म्हणण्याप्रमाणे त्यांनी ते केलं। त्याच्या आठवणी सांगायच्या झाल्या तर अगदी कुकुडवाडपासून मस्करवाडीपर्यंत प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला हा माहीत असणारा हा मुलगा आज आमच्यामध्ये नाही आहे। याचं सर्वच ग्रामस्थ कुकुडवाड असेल, मस्करवाडी असेल, त्याचबरोबर इतर वाड्या वस्त्या आणि परिसर असेल, या सर्व ग्रामस्थांना अतिशय दुःख होत आहे। सुनीलचं शिक्षण तसं 12वीपर्यंतचं शिक्षण कुकुडवाडमध्येच झालं आणि पहिल्यापासूनच त्याला म्हणजे खेळाची आवड होती आणि तसं तो हरहुन्नरी आणि त्याला सैन्यात भरती व्हायचीही आवड होती आणि म्हणून तो 5 वर्षापूर्वी सैन्यामध्ये भरती झाला, परंतु लवकरच म्हणजे काळाने त्याच्यावर घाला घातला। खरं म्हणजे लोकांना म्हणजे ह्या गोष्टीचं दुःख आहे, परंतु कुकुडवाड आणि कुकुडवाड परिसराला सुनील आठवण म्हणजे आमच्या सर्व ग्रामस्थाला एक दुःख। माझ्यासारखा म्हातारा मेला असता तरी चालला असता, पण हा एक महाराष्ट्राची एक शान आणि गावची शान हरपली गेली, याच्याबद्दल आम्हाला भयंकर दुःख वाटते। सुनील हा लहानपणापासून मनमिळावू आणि होतकरू मुलगा होता। अल्पवयात त्याला मिलिटरीत भरती व्हायचं होतं। स्वाभिमान वाटतो, त्याने देशासाठी बलिदान केले, एवढंच मी सांगू इच्छितो। सुनील आज आपल्यात नाही, ही भावना सर्व कुकुरवाडवासी याचबरोबर मस्करवाडवासीयांची आहे। मात्र या मातीतला सुपुत्र हा देशाच्या कामी आला हा निश्चितच अभिमान आहे असं त्यांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोलसह विकास भोसले, जय महाराष्ट्र, सातारा। आणि आपल्या लाडक्या योद्ध्याला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण मस्करवाडी तिथे जमल्याचं दिसतं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास भोसले यांनी। शहीद सुनील सूर्यवंशी यांचं पार्थिव कुकुरवाडीत आज आलेलं आहे त्यांच्या मूळ गावी आणि हे नुकतंच पार्थिव इथं आलेलं आहे आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात या सध्या सर्व ग्रामस्थ भावूक झालेले आहेत आणि अत्यंत सर्व हजारोच्या संख्येनं इथं सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत, महिला उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे सर्व रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। सर्व फुलाचा आरास करून आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा सलाम देण्यासाठी सर्व कुकुरवाडवासीय याचबरोबर हजारोच्या संख्येनं इथं लोक उपस्थित आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोलसह विकास भोसले, जय महाराष्ट्र, सातारा। आणि थोड्याच वेळात सातारामधल्या त्याच्या या मूळ गावी मस्करवाडीमध्ये सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील।